राम राम मंडळी, तर तुमचं स्वागत आहे तुमचं लाडक्या भाऊच्या चॅनलवर. ज्या चॅनलचं नाव आहे रोहित करतोय ब्लॉग. आणि आज आपण निघालेलो आहोत मुंबई CST ट्रेनमधून FS मध्ये कपडे घ्यायला शॉपिंगसाठी काय ते फॅशन स्ट्रीट ना, फॅशन स्ट्रीटला कपडे घेण्यासाठी चाललो आहे. इथं आपला ओमकार द बॉय मेन ह्याच्यासाठी कपडे घ्यायचे आहेत. लाजतोय जरा काही. आपल्यासोबत आहेत कुणाल, सूरज, इकडे मेहक, स्मृती व्यवस्थित आणि आपले हे ओमकार द बॉय. चला आता जाऊया. मला सांगतो काय इथे ब्रेड आणि बटर खातोय. इथे ब्रेड खातोय. आम्हाला मेहक टाईम दिला आहे व्यवस्थित, त्यामुळे आम्ही खातोय आता. मला आठवत पण नाही काय नाही. तुला कसं काय आठवतं? तू झोपेत होता. अभी इधर रोहित बोलती है गाइस, ये कट कर देना गाइस. इधर ओमकार की बेइज्जती हो रही है. ये ओमकार रात में बड़बड़ कर रहा था. ए चुंगी काय बडबडते तुझ्या आईला? काय झालं? काय मेन फोकस त्याच्यावर तिथे. ए तुझा फोन मला बॅकअपला लागेल बरं का. नुसता मोबाईल वापरतायत गडी. आत्ताशी ठेवला आहे. हां, इकडं पण चालू आहे गेम. हां, काल माझ्या मम्मी सोबत कॉन्फरन्स घेतला माहिती आहे का कोणी यांनी अर्धा तास बोलते एकच बोल. हा ना. मम्मीला समजवतो एक एक गोष्ट की ट्रेन असं उतरायचं, तिकडे जायचं. असं काय समजत होतं? मला माझ्या घरून विषय येणार. काय समजत? काय असं बाहेर चढायचं मग परत उतरायचं असं हे समजत होतं? बनवते की इथं गर्दी असते तिथं असते तिथे सांगत होते नाही असं काय नाही. डायरेक्ट CSTला उतरायचं आहे. इकडं बघ एक कसं आहे. गाइस इसने चॉकलेट खा चुकी है. चॉकलेट का नाम बता. ये पता नहीं क्या है और इसने खा लिया है. प्लीज गिव रिव्यू. और ये इसने लाई थी चॉकलेट. इसने भी खाया चॉकलेट दाखव. या चॉकलेटमुळे तोंडाची चव गेली आता, अख्खी चव गेली. आपल्याला एवढं चॉकलेट भेटलं तर खाऊ नका. याचा व्हिडिओ मी गेले. फायनली आम्ही 2.5-3 तास घालून आलेलो आहे मुंबईमध्ये. हा सिनेमॅटिक शॉट. काढू का? चल मी काढतोय मस्त पाटणार. घड्याळ बघा केवढा मोठा आहे. बेकार विषय. काम कर. अरे मागून एवढं मोठं घड्याळ आहे.
या घड्यामुळे प्रत्येक ट्रेन टाईमवरती वाटतात आहे का नाही 500 विषय ओमकार अरे मी पहिल्यांदा आलो माहिती का इथं चल वॉशरूम बेकार वाटतं आचल तर संडास दिखत आहे. तर मी फर्स्ट टाइम आलो आहे मुंबईला त्यात आई आलो CSMT आणि त्यात सगळ्यात पहिले आलं संडास. आणि हा वॉशरूममध्ये चालू आहे बंद करावं लागेल इथे वॉशरूममध्ये आहे सर्व इथं फुल एकदम पद्धतशीर काम आहे का नाही पद्धतशीर काम एकदम म्हणजे व्यवस्थितपणे सर्व गोष्टी ते काय विषय नाही कसं पुसले ते अरे बापरे ना अच्छा तिथं आली तिथनं गळत आली तर मी 2 वेळा त्याला पुसलं आणि मग हात धुवून घेतला. चला आता निघालेलं आहे बाहेर लेट्स गो एक्झिट ॲक्च्युली काय साईडला आहे हाच आहे ना हाच आहे काहीच वॉशरूमला जाऊन आलो आहे पद्धतशीर आता इथं थांबलो आहे आणि आमच्या 2 पार्टी मेंबरला शोधतोय कुठे गेला आता दोघे आहेत कुठं ते पण वॉशरूमलाच गेले असतील. वॉशरूमला गेलं ओके ते पण वॉशरूमला गेलेत आम्ही पण इथे पण केवढं मोठं वॉशरूम आहे हा ना वॉशरूम केवढं मोठं आहे असं वॉशरूम मी कधी बघितलं नाही मुंबई मुंबईला काय पण करू शकतो फर्स्ट टाईम काय विषय नाही लेट्स गो मला दाखवतो अजून काय येस यार ओमकार सिनेमॅटोग्राफी भाई हे बघ वरती सीन आणि स्टेशन कर ना काढू सिनेमॅटिक इथं आतमध्ये गेला ना अजून मित्रांनो हा स्टेशन बघा ना अख्खा केवढा मोठा स्टेशन आहे भाई असं पहिल्यांदा बघतोय मी ऐका नाही सूरज पहिल्यांदा नाही तू बघते मी तू नाही बघत मी बघतोय माझं फक्त एकच इच्छा आहे की असं एक मोठा पार्टनर करतोय ना KFC मध्ये लागावं. कुठला आणणार आहे असे जेवढे पण KMC मध्ये कोण पण गँग बघत असेल आता मी तर आलो बाहेर निघून हा गडी आहे कळकळीची म्हणजे ते KMCचं कोण बघत असेल असले फॅन लावा रट्टे 2-3 एका क्लासमध्ये नाहीतर एक जरी लावलं तरी बास होईल एका क्लासमध्ये एक क्लास होईल. हा, बास होईल. जास्त नका लावू, एकच. आणि जास्त हवा सोडलं पाहिजे फक्त बास आणि लय भारी आणि वॉशरूममध्ये हवा हे काय होतं AC होतं वाटतं AC होतं वॉशरूम वॉशरूममध्ये AC होता. AC होता आणि आमच्या वॉशरूममध्ये पाणी येत नाही नळ उघडायचं. नळ उघडायचे वांदे आहेत. नाही भाई, नाही. नाही हा बादशाह एक नंबर. तर मित्रांनो आता आम्ही आहोत कुठे रे आपण हे कुठे आलो आहे हे तुला काय बोलते स्टेशनमध्ये आणि हे बघा आर्किटेक्चर बघा चल, गावात बेकार आहे पूर्ण एकदम पार्टी बघा मस्त वाटते आहे का नाही ओंकार लय भारी वाटते मी फर्स्ट टाईम आलो आणि फर्स्ट टाईम एवढं म्हणजे लय भारी वाटते चला अजून काय काय बघायचं चला येतो हे बघा मित्रांनो आर्किटेक्चर कसला बेकार आहे कसलं भारी वाटते फक्त इथं पंखा नाही AC नाही बाकी काय विषय नाही लय भारी वाटते बादशाह एक नंबर तिकीट काढायचं आहे ना तिकीट काढायचं आहे काहीच आहे तिकीट काढतात ATM सारखं आहे तिकीटचा विषय हिंदी मराठी काय काय करताय तिकीट बुक करायची ना कॅन्सल ब्रो नको कॅन्सल ओके गांधीवर जाऊ का एक नंबर बादशाह काय विषय नाही थँक्यू हे येड्यांनी कुठलं तरी रँडम माणसं फोटो घेतलाय येडे खरंच येडे 100% येडे अरे रँडम गाईज अरे उसका मुंह देखो ये कैसे देख रहे हो? आता गाईज अरे पहले कुछ खाने चलो यार अरे तू निघताना झाला विषय थँक्यू बोलताना काढू शकलो अरे तू डायरेक्ट गेला ना मला सांगितलं ना डायरेक्ट गेलास तू तर आता इथं कुठं दुसरीकडे आलं तरी फोटो बघ त्याचा आहे फोटो बस आलाय टिप्स आपण भेंडी बघ ना इथं कसलं सिनेमॅटिक रात्र होऊ शकतो एकदम खतरनाक हे कपड्याचा विषय ते सगळं दुकान कपडे बिपडे सगळं आहे सर्व एकदम व्यवस्थित आता आम्ही निघालो वही डाल दे करो
एक नंबर एक नंबर. तर ही आता ही कुठलं बेसमेंट आहे काही नाही? हा ते फ्लायओव्हर आहे वरती, हे ना रोड आहेत आणि फ्लायओव्हर टाईप आहे. आणि आता आम्ही पहिला इथून काहीच खाली नव्हता, पहिला लय घाण होतं असं काय पण तुटलेलं भेटलेलं मेन होतं. कंटेंट सोडला कुठला? तिथं त्या माणसाचं ब्रेकअप झालेलं आहे. येड आहे का? मी असं काय नाही काढत. चला आता निघालो, इथून वरती जायची. काय हे बघा, रावण पिक्चर नंतर पहिल्यांदा बघतोय मी हे समोर समोर. Capture this moment, buddy. You want to click photos, you can go there. ओके ओके, त्याला सिनेमॅटिक काढू दे. माझ्या ह्याच्यात ब्लॅकच दिसतंय सगळं. Blackच दिसणार ना, ऊन इकडून हा. sun is falling that side. येस येस, फॉलिंग 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 गाईज. Okay, rising. रॅन्डम इंग्लिश गाय. ऐच्छा होती डबल डेकर बस. मंदी बघ इथं सिनेमॅटिक होऊ शकतो. इथं आमचे ठीक आहे. व्यवस्थित भाष्य एकदम. काढवा घेऊ. आडवा पण घे. ओमकार सिनेमॅटिक कुठं पण होऊ शकतो. ओमकार आडवा जो रहेगा ना वो तू ले ले और जो स्ट्रेट रहेगा वो मैं ले लूँ. हाँ हाँ चलेगा ना. तेरा भी हो जाएगा कंटेंट, मेरा भी हो जाएगा कंटेंट. लेट्स गो. तर गाईस बोला आता बोला आता बोला. वरती आहे ना, ऍक्च्युली काय झालं, कोणतरी येऊन बसला असणार आहे हा म्हणून तो टोक एक अटॅक झाला इथे एक अटॅक झाला. त्या अटॅक मध्ये हे सगळे टोक गेलेत. हे बघा, अच्छा. 1 2 3 4 5. पहिले हे टोक होते असे, हा हे गेलेत. ओके. If you want that कोणी place to visit, you can जे contact- 26/11 जे अटॅकर आलेले ना, नाही नाही नाही, हे नको डाचे टाकू. हे डाचे नको टाकू. तुम्ही टाकरा हे एवढं राहतं नाही टाक. हा ना, काय पण बोलतो. हा ना. इफ यू वॉन्ट टू सोडायचं तुझा ट्रेडमार्क तर त्याच्यावरती जाऊन बस. त्याला हे इंग्लिश पण खरंच आहे. हे कसं आहे होईल ना? हे बघ, म्हणजे असं अर्ध तुझ्यामध्ये राहील, अर्ध तिथंच असणार. ती व्हिडिओ बघितले का? हे आता एका ठिकाणी आलोय. हे भारी आहे. काय माहिती आहे का? क्रिकेट ग्राउंड. क्रिकेट ग्राउंडवर आलोय व्यवस्थित प्रॉपर. सर्व पोरं ट्रेनिंग करतायत, किटबीट सोबत आहेत प्रॉपर. आणि हा कोणता ग्राउंड आहे? कोणता ग्राउंड रे हा? ते माहिती. व्हिडिओ चालू आहे भाई. हिडन गार्डन काय काय पण बोलतो. हे बघा, हा मग तेच मागाशी तेच बोलणार होतो. शिवाजी पार्क. इथं सचिन तेंडुलकर खेळून खेळून मोठे झाले. मग हे गेस करा कोणता हा. हा कोणता ग्राउंड आहे? हा गेस करा प्लीज प्लीज. वोट डाऊन बिलो, जे काय असेल ते. हा तेच ते. कमेंट डाऊन कमेंट डाऊन. विसरला ब्लॉगिंग. हा ना. अरे मी 2 महिने झाले विसरलं सगळं. विसरला. प्लीज लाईक से. अरे स्काय स्क्रेपर्स बघ भाई तिकडे. ते बघ ना. नाही नॉर्मली नॉर्मली. मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहोत खाऊ गल्लीला, कारण की भूक लागले खूप. पेट पूजा करायची. गेस करा आम्ही कुठे चाललोय. गेस नाही करा, गेस करा की हे कोणती जागा आहे असं बोललो. सो आता खाऊ गल्लीला चाललोय. भूक लागले खूप. जेवण वगैरे म्हणजे सकाळी मी तर बिना खाता पिता आलो आणि ट्रेन ऑलमोस्ट 3 मिनिटाच्या फरकाने पकडली ट्रेन. आणि आता त्यामुळे कुणालची ट्रेन मिस झाली असती. कुणाल मागच्या डब्यात बसला. काय विषय तरी बघा तुमचा ब्रोदर येऊन तुमच्या समोर उभा आहे, नडतोय अजून. रडतोय, खचायचं नाही. खचायचं नाही, गेलं तर लढायचं. हा. आणि मला कुणाल मधल्या रस्त्यात भेटला. म्हणजे मी गाडीवर, तो पण गाडीवर गेला. यांनी मला बोलला आता गाईस तुम्हाला जर 6ची ट्रेन पकडायची असेल तर तुम्ही किती वाजता आवरून निघता घरातून? ऍटलीस्ट मिनिमम अर्धा तास तरी किंवा एक 20-30 मिनिटं तर अगोदरच निघतं ना. हा आता 6:20ची ट्रेन आहे, 6:10ला मला कॉल करतोय की कुणाल मी येतोय 5 मिनिटात घरातून. पण आणि 6:15ला यांनी कॉल केला मला की मी निघालो घरातून. गेलो 5 मिनिटात ह्याला घ्यायला जाऊ, गाडी चालू करत बसू. एवढ्यात गाडीला चालू केलं आणि घ्यायला गेलो तर अर्ध्या रस्त्यात कोणाचं तर ऑलरेडी गाडीवरनं येत होता. लय बेकार विषय झाला असता. मग मी नसतो मग इथं. मग ही ब्लॉग झालीच नसते. ब्लॉग बंद करतोय मी. गाडी रस्ता जाणं कठीण आहे. किती तिथं जायचं गार्डनला चालत आता. हा काय अच्छा. एक नंबर. फक्त विषय असा आहे की हा ब्लॉग कधी येईल त्याचा गॅरंटी नाही आहे. विसापूरचा अजून चालू आहे ब्लॉग आपल्या. भाई 4 महीने हो गए रहेंगे. 4 महीने नहीं, 2 महीने हुए. 4 महीने किधर हुए? 2 अपन महीने मार्च भी में हो गए. मार्च नहीं, कितने गए थे? फेब्रुवारी में गए थे शायद. फेब्रुवारी नाही. हा फेब्रुवारी मध्येच फिरलोय जास्त. आणि आयुष्यात हे आई शपथ. हे बघा छोटा पिल्लू.
चल रे. काहीच इथं खाऊ गल्लीमध्ये मी जेव्हा मागच्या वेळी आलतो तेव्हा इथं एक शौचालय होतं, वॉशरूम, जे की आता पूर्ण जमीनदोस्त झालेलं आहे. तर हो, आज तसं मंगळवार आहे ना, नाही बुधवार आहे, सॉरी बुधवार आहे. तर आपल्या आपल्या चॉईस अनुसार तुम्ही काही नाश्ता करू शकता. इतक्या लवकर तर चालू नाही झालं आहे अजून खाऊ गल्ली, पण मोजके दुकानं चालू झालेली आहेत. काय चालू आहे? खाऊ गल्लीसाठी आलोय आता इथे. खाऊ एक बाईट मिलेगा क्या दोस्त? असं बोलो. चला चला पुढे तर चला. जाने का किधर आहे? चुकून फ्रंट कॅमेरा चालू आहे. तर इथं आम्ही आता 7 रुपये दे की माझे 30 रुपये. वडापाव वगैरे घेतोय पार्सल, कारण की गार्डनमध्ये जाऊन खायचे. इकडे ओंकार विषय सगळं आहे. म्हणजे काका आहे इथे वडापाव देत. आवाज जातोय का? जातोय आरामात जातो. काय विषय नाही. आणि सगळ्यांनी 2-2 घेतलेत प्रत्येकी वडापाव. म्हणजे एकने 3 घेतलेत, तिने समोसा घेतला. बाकी काही विषय नाही. आणि पैसे ऑनलाईन देतोय. सुरतला दिले सर्व पैसे. काही विषय नाही. मग ही ऑनलाईन करते ना. आणि माझे द्यायचे. वडापाव. मम्मीचा फोन होते. एवढी मोठी युनिव्हर्सिटी बघ. डेंजर विषय. मी काय म्हणतो ओमकार, इकडे एवढी गर्दी का नाही? जेवढी गर्दी दाखवली जाते इथे गर्दी नाही एवढी. असं का? काय ते बघा घड्याळ. घड्याळ बघा घड्याळ. फुल वर्किंग आणि अजूनही घड्याळ तिकडे. हा बघा हा घड्याळ. नाही जम्बो घे 20 हा बघा हा घड्याळ. घड्याळ फक्त घड्याळ. लेट्स गो. उसाचा रस घेत आहेत लोक, म्हणजे आमची मित्रमंडळी सगळी. टाकलं व्यवस्थित आणि आम्ही निघालोय. गिलास घेतला का? गिलास घेतला. ग्लास गाईस. चला जाऊया आता ग्लास घेऊन पाणी पिऊया. लेट्स गो. सर इथे काहीतरी गार्डन आहे, तिकडे आलोय आम्ही. आणि इथे एक बॅनियन ट्री आहे. बादशाह रे बबनीस बॅनियन ट्री दाखवायचं होतं ना. अच्छा, स्ट्रक्चर दाखवायचं तुम्हाला. दाखवायचं इव्हेंट्स होतात 5-6. हां डान्स चॅलेंजेस. येस. स्ट्रक्चर बघा गाईज. लुक ॲट दिस स्ट्रक्चर. प्रवेश बंद आहे आतमध्ये, म्हणजे ह्याच्या आतमध्ये सर्कलच्या आतमध्ये. बाकी मस्त आहे. लेट्स गो. एक नंबर स्ट्रक्चर. ह्याचा सिनेमॅटिक येऊ शकतो आला तर बघू. भूक लागलेलं आहे. आणि इकडे आमच्या टाटा कम्युनिकेशन्स, BSNL अँड एव्हरीथिंग. मी काय म्हणतो, ग्रासवरती चालणं अलाउड आहे का? क्या हुआ? काय आला? You don't see there that पिचकारी is very nice. पिचकारी रुक जा. अरे बाबा तू नीट सांग ना मला, काय झालं नक्की? झालं काय ते सांग ना. कसला You can't interfere in personal life, buddy. ओके. नाव आय कॅन अंडरस्टँड. Yes. लेट्स फर्स्ट डू अ स्टमक फिलअप. लोडिंग जे काय असेल ते. If someone is minding. स्ट्रक्चर बघा गाईज. लुक ॲट दिस स्ट्रक्चर. प्रवेश बंद आहे आतमध्ये, म्हणजे ह्याच्या आतमध्ये सर्कलच्या आतमध्ये. बाकी मस्त आहे. लेट्स गो. एक नंबर स्ट्रक्चर. ह्याचा सिनेमॅटिक येऊ शकतो आला तर बघू. भूक लागलेलं आहे. आणि इकडे आमच्या टाटा कम्युनिकेशन्स, BSNL अँड एव्हरीथिंग. मी काय म्हणतो, ग्रासवरती चालणं अलाउड आहे का? क्या हुआ? काय आला? You don't see there that पिचकारी is very nice. पिचकारी रुक जा. अरे बाबा तू नीट सांग ना मला, काय झालं नक्की? झालं काय ते सांग ना. कसला You can't interfere in personal life, buddy. ओके. नाव आय कॅन अंडरस्टँड. Yes. लेट्स फर्स्ट डू अ स्टमक फिलअप. लोडिंग जे काय असेल ते. If someone is minding. Yes, bro. आगे नाही तर सुरेशला बरी मजा येते. नको बघू, ती बघते इकडं. नको बघू, ती बघते इकडं. नको बघू, ती पोरगी इकडे बघते. कुठे चहाना रे? हे तू घड्याळ पण दिसते का? नाही. बादशाह रे एक नंबर दिसते. वडापाव अँड ज्यूस. उसाचा ज्यूस. क्या बोल रही है? हॅपी बर्थडे टू यू. अरे मैं ऐसा बोल रही हूँ, उनको बोल रही है. खाऊन घेऊया पटापट, भूक लागली. हे नाही तर आहेत ना तो. येस. 2 वडापाव. दो है. हा, तू 2-2च घेतले. एक एक्स्ट्रा. एक असं तर एक वडा. इथे गाईस ज्यूस अँड देन वडापाव, ते पण चटणी सोबत. काय करे
मला फक्त तो गोळा बघायचा आहे 70 रुपयाचा गोळा एकदा बघायचा 70 रुपयाचा बीच काय माहिती काय गिरगाव चौपाटीला भेटतो. हा तो खायचं नाही मला फक्त प्राइस 70 गोळा 70 नाही आता 100 झाला 100 झाला असेल काय मोठा असतो नॉर्मलच एवढाच हा 20 रुपयाचा गोळा मी त्या रियालिटी शो मध्ये बघितला होता मरीन ड्राईव्ह तू बोललो त्याला बॉटल नाही म्हणून मरीन ड्राईव्ह मध्ये त्या कितीला बोलला असं विश्वाली बॉटल म्हणतो 50 रुपयाला एस्थेटिक 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 झाला एस्थेटिकचा कोणचं नाव मित्रांनो इकडे आर्किटेक्चर 500 लेवल आणि आता हा बघा सिनेमॅटोग्राफर्स बोलते अजून थोडं एक्स्ट्रा टाकलं की लाइटिंग टाकलं लाइटिंग लाइटिंग पाहिजे लाइटिंग काय संबंध चरखा गाइस तर मित्रांनो आता आता आम्ही गार्डन मध्ये पेटपूजा केल्यानंतर आता आम्ही निघालेलो आहोत मरीन ड्राईव्ह साठी अँड इथे आम्ही सिनेमॅटिक वरती सिनेमॅटिक काढून सुटलंय सगळीकडे शूट चालू आहे ट्रायपॉड सगळं काढलंय इकडे बघा मनदीप पण काढतोय व्यवस्थित तुम्हाला दाखवतोय व्यवस्थित काय विषय नाही आणि खूप फुल मजा येते हे कसं आहे बघ 500 एक नंबर हे सगळं आपण टाकू शकतो थीम का बोलायचं सफर हे सफर आहे काय ते आयटी लाईनिंग मारू आपण तिकडे हा हे कशी आहे बघ जिंगू 500 जिंगू आणि आता आम्ही चाललोय मरीन ड्राईव्ह बीच वरती गिरगाव चौपाटी काय कशातलं काढ अच्छा सिनेमॅटिक काढ लेट्स गो ब्रो फुल वाइब विच्छीचं डोकं तिकडे घेतोय तू डोकं नाही रे गाडी राईटला चला इंडिकेटर देऊ दे अच्छा फुल एकदम गाडी अख्खा वास होतो ब्लॅक कलर झालं पूर्ण जाने किधर से जाने का है पूर्ण ब्लॅक झाली गाडी भाई साहब गाडी फुल झाली गाडी चल पुढे चल तर मित्रांनो तर गाडी जळली पूर्ण म्हणजे फक्त फ्रेमच उरली सगळं जळलं का टोटल काय माहिती कोणती होती इलेक्ट्रिक होती का पेट्रोलवाली होती डोंट नो फायर ब्रिगेड सगळे आले अँड पटकन सगळं हा सॉर्ट आउट झालं तो जो ज्यांची गाडी होती तो बाजूलाच उभा होता फक्त हेल्मेट घालून भाई सावकाश मुंबईमध्ये हिटचा विषय माहिती आहे एवढा बेकारी गाडी जळते भेंडी बेकार विषय मग लय भंगार विषय हे तुम्ही दोघे पुढे चला लेट्स गो आता आम्ही चालू मरीन ड्राईव्ह बीचला पाण्यात उतरायला लेट्स गो मजा यायला लागली आता गाडी मासे पुढे चला गेट सिग्नल ऑलरेडी लागलेला आहे कुठे तर लल्ले लावून घ्यायचं नसेल चल ब्लॉक एक साइड में सिग्नल लगा है अभी तक लगेगा सिग्नल पीछे कौन है सिग्नल लेट्स गो सिग्नल लागलाय लावडा लागला खुल्ला समुद्र अरे ते बघ तिथं मुंबई इंडियन्स समुद्र मुंबई इंडियन्सचा बोर्ड बघ मला असं वाटलं देख दे मुंबई इंडियन्सचा बोर्ड आहे का तिकडं मला स्प्लिट सेकंडसाठी वाटलं ॲक्च्युली मी मागं उभं आहे तिचा आवाज त्या पोरीचा आवाज सेम त्यांच्यासारखं होता कोई बात नहीं मैं धनुष्यराम के साथ फोटो निकालते हैं समुद्र बघायला भेटला आपल्याला 20 रुपये सेलिंग करायला लागला कारण की लई लांब येते हाँ ना चल के नहीं जा सकते रे हे काय लाल लाल सगळं तिकडं त्या गिरगाव ये हा गाइस ये सब आपको लाल लाल दिख रहा है नीचे दिखा जरा
चप्पल पण अडकली नीचे दिखा ना लाल का कमाल गावात ओनली विमल येडी आहे रे. विमल फॅन कॅन अंडरस्टँड दिस. नो नो नॉट एट ऑल. कोण 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 ए ती तुमच्या वर्गातली का? तुमच्या वर्गातली? सच्ची होता वर घातली ब्लॉग मध्ये. हे स्टेडियम काय? हे माझा कॅमेरा ब्लर झाला. हां फिर से बोल. यू से थाला फॉर अ रिझन बट फॉर व्हॉट रिझन? ते सूरजला माहिती आणि मी पहिली गोष्ट मी थालाचा फॅन नाही आहे. आय एम सचिन तेंडुलकर फॅन. अच्छा किती मॅचेस बघितले रे सचिनचे? ऑलमोस्ट सगळ्याच फक्त सगळ्या जेव्हा जन्माला तरी होता का तू? जेव्हा मी जन्मलो तेव्हापासूनच्या बघितलं सगळं लाईक दॅट. जास्तीत जास्त सचिन किती 2013 पर्यंत खेळत होता. येड्या तुला माहिती नाही सचिन गॉड ऑफ क्रिकेट आहे. आहे पण आहेच. पण मित्रांनो इथे एवढं भाष्य वाटतं मित्रांनो ते एवढं एकदम म्हणजे मस्त वाटतंय की समुद्र बघायला भेटलाय आहे का नाही. समुद्राचा वेगळाच विषय आणि दिस इज माय सेकंड टाईम म्हणजे समुद्र बघण्यासाठी सेकंड टाईम आहे. पहिला मी अलिबागला गेलो तेव्हाच बघितलं. समुद्र बघायची खूप इच्छा असते. जो तिथपर्यंत हॉरायझन दिसतोय म्हणजे समुद्र आणि काय बोलतात आकाश टच होतं ते गोष्टी सुद्धा एकदम भारी वाटतंय. ते बघ टोनी स्टार्कचा हां तेच हे ते बघ टोनी स्टार्कचं घर. टोनी स्टार्कचं घर बघ ना पुढं. ते बघ ती टावर बघ तो आयरन मॅन त्याच्यासारखाच दिसतो ना तो टावर. हम लोग गए थे इधर बांद्रा गए अच्छा वाटतंय. तो हमको सलमान खान के पापा दिखे थे. हाँ क्या बोल रही? सलीम खान. सलीम खान उधर बैठे थे. आम्ही व्यवस्थितपणे आता चाललोय. आम्हाला बीच बॉडीगार्ड्स थे ना तो इसलिए गाड़ी- तो ऐसा बोला नहीं 3-4 बार आपने शादी की. आपका एक्सपीरियंस बताओ. बीचला जायचं पहिले. लेट्स गो. तर मित्रांनो आता आम्ही आहोत मरीन ड्राईव्हला आणि बसलेलो आहोत व्यवस्थित इथे सर्वजण. आणि एकदा गाडी बिडी बघतोय पाठी रोड आहे इकडे असा रोड आहे व्यवस्थित. तिथे समोर बघू शकता वानखेडे स्टेडियमचं लाईट दिसतं ते. वानखेडे स्टेडियम इकडे मित्रांनो तुम्हाला दिसत असेल बघा इथे लाईट्स आहेत. आम्ही बसलो इथे वारा खातोय. मागे समुद्र आहे. समुद्र आहे पाठी आणि आम्ही आता बसलो इथे वारा खात बसलो. त्यानंतर मग आम्हाला कुठे जायचं परत? फॅशन स्ट्रीटला जायचं कपडे घ्यायला. फॅशन स्ट्रीटला कपडे घ्यायचे आणि बीचला सुद्धा जायचं. कोल्हापूर कॉजवेला जायचे तिथे पण कपडे घ्यायचे आम्हाला. एवढं सगळं आहे काय माहिती लय मजा तरी यायला लागली. आपल्याला मस्त. आपल्याला जायचे तुम्हाला दाखवू व्यवस्थितपणे सर्व. तोपर्यंत आपले चॅनल लाईक करा शेअर करा आणि जे काय असेल ते करू नका. आणि मला कोल्हापूरला सोडून कोल्हापूर आहे जाऊ का आपल्याला. काय नाही लेट्स गो. FS ला कसं येताच करू. आमच्या गावात CBR 1000 RR ओल्ड वाली रेप्सोल एडिशन. बाईचा अभ्यास करत रे. ही काय स्टीलचा विषय काय लिहिलंय? अच्छा. तर मित्रांनो आता आम्ही निघालो आता इथून. आता पुढे निघालो आहे व्यवस्थितपणे. तर जायचं बीच किंवा कोलाबा डोंट नो व्हॉट इट इज. हां मग हिटचा इशू बाबा तो डायरेक्ट बंद पडतो मध्येच. तर चला आता निघायचे फटाफट आणि खूप ठिकाणी जायचे व्हिजिट करायचे आणि फोटोज व्हिडिओज सगळे काढायचे. लेट्स गो आहे का नाही? 100%. चला निघूया आता. लेट्स गो. बघा मुंबई इंडियन्स गाईस जाऊ दे जे काय असेल ते. हे बघा व्यवस्थित. आणि इकडे आपली पब्लिक आहे सर्व मुंडे इंडियन्स. मुंडे झालं चुकं. मुंबई इंडियन्स मुंडे सगळं. आणि इथे बघा बाई एवढं खोल आहे बेकार विषय. लेट्स गो मुंबई इंडियन्स. परत 3, 2, 1 लेट्स गो. आवाज ती पोस्ट तरी कसं तरी ट्राय करतो द्यायचं. हां तर तुम्ही बाकी तो बोर्ड बघा. हँग व्हायला लागला फोन. बाकी काही विषय नाही. ठीक आहे आज आवाज अडकत आहे. तर मित्रांनो आम्ही आता मरीन ड्राईव्हवरून निघालेलो आहोत इकडे. हा जो बीच दिसतोय का नाही हा तिकडे निघालो आहे. तो ऑलमोस्ट 3 किलोमीटर अंतर आम्ही चालत निघालो आहे. इथं मेहकला थोडंसं हे विषय झाला की पुणे कशाला चालत चाललो आहे. BMW होती. Guys, आप चाहते हो मैं काली हो जाऊँ? नहीं ना. तो ये लोग को समझाओ ना प्लीज.
ओके उसको लेके जाना है, गौरव भरेंगे तो उसको लेके जाना है। आपको ऐसे लग रहा है कि छोटा रहेगा लेकिन बहुत चल के जाना है। ऑलमोस्ट 3 किलोमीटर आहे, एवढं काय विषय नाही. 3 किलोमीटर आहे, 3 किलोमीटर. वी हॅव टू गो ट्रॅव्हल अँड वॉक अँड टॉक. फटाफट. मुंबई इंडियन्स बाय बाय थाला फॉर रिझन. लेट्स गो यार. फटाफट जायचं आहे का नाही सूरज? थाला फॉर रिझन. For a reason. For what reason? That reason is hidden, but there is a reason. होऊ शकते काय? गटरचं पाईप आहे म्हणून काढलं तिथून. यांचं वजन 1 टन मध्ये आहे ना वजन याचं. टनल. टनल गाईज. टनल बघू शकता इथे समुद्र. असं पण दिसतं रे बघ. टनल आतमध्ये गाड्या आहेत. 60ची स्पीड लिमिट आहे. चला इंडी हार गेली बघ कशी ती. चला जाऊया आता. व्यवस्थित आलंय बीच जवळ. डुबक्या मारायचेत. पण मीठ लागल ना रे. मीठ लागल तोंडाला. सगळं मीठ लागल आता. जखमेवरती काय सुरत होतं ना अलिबागला. लेट्स गो. हे बघा इथे पदचिन्ह आहेत कोणाचे तरी. चरणस्पर्श झालेला आहे. 600 मीटर्स. लेट्स गो. वर आपल्याकडे थांबलेले आहेत. लेट्स गो नाव. ये जस्ट राऊंड. गटार आहे खाली बघा. झाकून बघतोय आतमध्ये लोकांची प्रायव्हसी. गाड्या आहेत आतमध्ये. प्रायव्हसी कसली. लेट्स गो. खालचे पदचिन्ह उठलेले आहेत व्यवस्थित. डायरेक्ट 1 पंच मॅन. बसतच नाही का? बसतोय. लेट्स गो ब्रो. हे काहीतरी आहे पण काय नक्की काय माहिती नाही. त्याचे काहीतरी आहे पण काय आहे ते माहिती नाही. काय विषय नाही. लेट्स गो. ओमकार बोलवते मला. इथं बीच आलंय जवळ. आता थोडंसं जर लांब राहिलं आहे. जाऊ शकतो आता. अर्धा किलोमीटर दिसतोय आता. 3 किलोमीटर. अच्छा गावात. नशीब मी लक्ष दिला. ब्लॉक करते हाय टेन्शन आहे बाजूला. हाय टेन्शन. तू घाबरतोय स्वतः. घाबरतोय आणि मला पण. लेट्स गो. चला जाऊया आता बीच. दिस इज वॉट आय वॉज वेटिंग फॉर. बीच वरती आलेलो आहोत. सँड बघा गाईज. सँड. तिथे जाऊन सँड मला हातात घ्यायची बघायची कशी असते. आहे की नाही. सँडचा विषयच वेगळा आहे. बीचवरती मी खूप बीचवरती मी एकदा चालू आहे. बघायचं व्यवस्थित. मग एवढं आपण चालत आलो आहे. कसं चालत आलेलो आहे. हां गिरगाव चौपाटीला. येस. त्यात सँड एवढं गरम आहे की आमचे पायाचे फार. आता तू चप्पल घातले. हां तर ते असं पागळू शकतो कधी पण. त्यामुळं रोहित सरांना एक्सप्लोर करायचं. ठीक आहे. मित्रांसाठी पण करू शकतो आम्ही. कारण की मी फर्स्ट टाइम आलो आहे. अँड आय वॉन्ट टू एन्जॉय एव्हरीथिंग. काय माहिती परत ये दिन हो ना हो. नाही होएंगे दिन हो ना हो का काय आहे ते वेगळं आहे ना काहीतरी. मुलाकात नहीं होगी. हाँ दिन होएंगे पर मुलाकात नहीं होएंगे. बराबर. हाँ ना तेच. हम बिजी रहेंगे टीवाय में. हां तुम्हारे लाईफ. आम्ही आमच्या लाईफच्या रिस्पॉन्सिबिलिटीज. त्यामुळे काय होतंय काय माहिती. ऐक वरती खाली रे जमीन बीचवरती. ऑब्विसली सँड आहे. हेच बघायचं मला. लय भारी वाटते. चला आता एन्जॉय करतो व्यवस्थित. लेट्स गो. 2 मिनिट थांब रे. हे कुठे काय रे. बघ नाही गरम एवढा. नाही मला शूज आणि सॉक्स सगळं काढावं लागेल. हे सरबोर्ड बघ. सरबोर्ड रेस्क्यू. मऊ माती आहे. पाय भाजते. चुकीचा शूट झाला रे. नशीब टाकली. तर यांनी एका माशाला रेस्क्यू केलेलं आहे का नाही सूरज. बेबी शार्क. पण असं झालं की व्हिडिओ काढेपर्यंत मोमेंट गेला होता. भारी वाटते. सीशेल छोटासा सीशेल. याने आपण ते अनशिपले खेळायचो काय ते
काय ते खेळायचं ना ते लहानपणी. ह्याच्यात काहीतरी असेल. काहीतरी खजाना आणतो. खजाना 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 खजाना. हा मासा बाहेर आला ना जगचा अंत होणार माहिती का तुम्हाला. बघ 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 हे बघ हे बघ हे बघ हे बघ. अच्छा बिचारा गरीब मित्र चाललाय शिंपळ्या शोधायला. ओके तसं नको बोलून मला परत एडिट करावं लागतं. बीप लाव. खजाना शोधायला गेलेला आहे. पायरेट्स ऑफ द कॅरिबियन पार्ट 7. सच्ची में इसका बना दे मैंने कुठनं आणलं? सच्ची में बना दे. तर मित्रांनो इथे नको त्याला असं ठेवून दे जाईल ते रिटर्न. विसर्जनाची एक मूर्ती आलेली आहे पाण्यातून बाहेर. प्रॉपर आहे रे. अजिबात त्याचं स्ट्रक्चर काय हल्लेलं नाही इकडे तिकडे. म्हणजे तुम्ही समज शकते फोटो काहीतरी काढ. कुछ तो भी ये देने दे चारे हमको संकेत. हा संकेत आम्हाला घरी पोहोचवा व्यवस्थित प्लीज. विसर्जन करून टाक. समुद्र केवढा मोठा आहे. तिथं एक बोट दिसते छोटीशी. हे बघा गाईज, ही बघा बोट. तुला थोडी पहिलं पाठव आम्हाला पण नाही. तो पहिले कोणाला तरी वेगळाच पाठवणार आहे. व्यवस्थित आहे बघा. पंजाब नॅशनल बँक इज देअर. कुठे डुबलेली ना. मित्रांनो पाण्याजवळ आलो होतो पण काय पाणी काय आपल्या मनासारखं नाही आहे. पाणी जरा घाण आहे आणि आम्ही जाऊ नाही शकत. आणि इथे फोटोग्राफी चालू आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीसोबत, जी की आम्हाला वाहता वाहता सापडले. ठीक आहे. मूर्ती घेऊन नको जाऊ. विसर्जनची मूर्ती आहे, घेऊन नाही जायची. मागव नाही येत रे पाणी. पाणी नाही. मला लाटाचीच वाट बघायची. अरे सूर्य इथपर्यंत लाट येते. सूरज चल व्यवस्थित कर विसर्जन. परत जात असलं तर बघू, नाही तर मग इथं 2 धुरंधर चालेल विसर्जनासाठी. तिथे नाही ठेव. पाठी पुढे द्यायला लागेल. ही येणार रे, रिटर्न येणार. तिला तिकडे सोडावी लागेल. थोडीशी पुढे जाऊन सोडावी लागेल. गेली का बघ, गेली का बघ. गेली ना. नाही रे, आहे. अडकले तिथं, अडकले. परत आली. बीचचा वृत्तांत द्या प्लीज सूरज द ब्रो बाय. मुंबई वाजतला एकच सांगण्याचं हे येतो हेतू आहे की काय चांगलं स्वच्छ करा, स्वच्छ करा. बीचला स्वच्छ करा. कारण की लय घाण झालेलं आहे पाणी. जरी कोणाचा आंघोळ करायचा इंटरेस्ट असेल तरी तो रिटर्न पळून जाईल, बोलेल की घरीच आंघोळ करा म्हणून नाही घालणार. आंघोळ करण्यासाठी येतच नाही मुळात. पारोसा राहील. जो एन्जॉय करायला येतो ना, जो एन्जॉय करायला येतो तो म्हणून वेस्ट ऑफ मनी असं काय नाही. ओके चला जाऊया. तर मित्रांनो आता आम्ही बीचवरून जरा सावलीत आलोय बसायला. इथे झाडाखाली आणले भारी वाटते. गार आणि मस्त एकदम थंड वाटतंय. म्हणजे जेवढा वेळ चाललो तेवढा वसूल झाल्यासारखं झालं. पण ठीक आहे, आता फक्त जरा काहीतरी प्यायचंय आणि निघायचंय. ते फॅशन लागले जायचे. फॅशनचे काय ते स्ट्रीट कपडे काय चेंज रे लुक. कोणाचा जाम पुढे गेले की काय. हा ना. एक थी पाण्याने पण लगेच जातो. कोलाबाची लेना. हाँ अरे नहीं, मेरे को वीडियो निकालने की पाण्याने पण लगेच जातो ना. कोई नहीं जाते, कोई जाते. आम्ही आलेलो आहोत मॉलदीव्सला. कुठे आले? मॉलदीव्सला आले, जे की आहे गिरगाव चौपाटीच्या इथे. आणि गिरगावच्याच बीचवरती आहे असं सूरज तरी बोलतायत. आहे का नाही? कुठे? हा तर आम्ही सध्या आलेलो आहे मुंबईच्या मरीन ड्राईव्हमध्ये.
येस. इथं पाणी काळा भेटेल तुला कारण की इम्पोर्ट वॉटर आहे ना ते. ब्लॅक वॉटर ब्लॅक वॉटर. दॅट वी ड्रिंक 100 रुपीज पर लिटर. येस. ते इकडूनच जातात. लोकेशन तुम्हाला मी टाकून देतो डिस्क्रिप्शनमध्ये बघून देतो. येस येस. लेट्स गो. मजा यायला लागली. गार वाटतं एकदम. व्यवस्थित एकदम. केस एकदम अशी उडतायत ना येण्यासारखी. ठीक आहे पण आता काय वाढवलेत म्हटल्यावरती एवढं तर चाललेच जातात. हां माझी पण दाढी रे लय दाढी झाली. दाढी जास्त झाली बघ. मी तर कालच केली. हे दाढी केली काय काय दिसतंय. हा ना घंटा काय दाढी तशी नव्हती. क्लीन शेव असते. दाढी केली म्हणजे ट्रिम केलं रे. चला गाईस जाऊया आता. लेट्स गो. चला. तर व्यवस्थितपणे पाणी ज्यूस कोल्ड्रिंक सगळं घेण्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत. व्यवस्थितपणे काका घेत आहेत पाणी बिणी व्यवस्थित प्रॉपर. आणि पाणी पिऊन निघायचं आहे आता. कोलाबाला निघायचं आहे व्यवस्थितपणे. येस. तर मी इथं पाणी पिण्यासाठी जरा थांबलो आहे. पाणी पिणी घ्यायचं व्यवस्थित. ज्यूस वगैरे जे काय पूर्ण पाहिजे ते सर्व. आणि पाणी पिऊन व्यवस्थितपणे निघायचं कोलाबासाठी टॅक्सीने. आणि त्यानंतर मग फॅशन स्ट्रीटला जाऊन शॉपिंग वगैरे करायचं. तुझ्याकडे चिल्लर आहेत ना? ते नाही चिल्लर नाहीत माझ्याकडे. थोडेसे असतील फक्त जास्त नाही. 20 असतील ना? तुझ्याकडे जास्त आहे. माझ्याकडे 100. गाईज इकडे ओमकार व्यवस्थितपणे आम्ही निघालो आहे प्रॉपर. लेट्स गो. मजा आवीची. युटर्न आहे ना. तर मित्रांनो आम्ही आता चाललो व्यवस्थितपणे. महाराष्ट्र गरजा महाराष्ट्र माझा. तर मित्रांनो आता शॉपिंग खरी स्टार्ट झालेली आहे. आणि ते आता आम्ही फिरतोय सगळीकडे दुकान म्हणजे स्टॉल्स आहेत छोटे पण मोठे. फिरणं चालू आहे. कुठे शॉपिंग मध्ये पण फिरणं चालू आहे. फिरणंच चालू आहे. लेट्स गो. बडा उडकायचे. लेट्स गो. कपडे एकदम पाचशा क्वालिटी आहे. एक नंबर. व्यवस्थित एकदम. ब्लॅक एंड इसमें थोड़ा दूसरा दिखाओ. व्यवस्थित एकदम शॉपिंग चालू आहे. ते आता आम्ही चाललेलो आहोत व्यवस्थित कपड्याला. हो 36 पुन्हा लीड करतायत आम्हाला व्यवस्थित. फ्लायवरच्या तिकडे का. ओके तर इथे सर्व असं कपडे 500 लेवलला भेटते आहेत. शॉपिंग आहे. शॉपिंग बघा सगळं विषय. ब्रो ही मी इथनंच घेतलेली. आपण बोललो बघ कसे सगळ्या ड्रेसिंगवरती जाते. ट्रॅक पण आहे आणि फॉर्मल पॅन्ट पण वाटते. पण बोललो बघा भेटल्यावरती लई चांगली पण भेटू शकते. छोटी वाटते. तुला पाहिजे एक नंबर काही. अरे ती थ्रिफ्टवाली हे टॉपरवाले बॅचेसवाले ते मस्त वाटते. काय खेळणी कोणाची खेळणी. चल हे मला तो टी शर्ट आवडला पण. मग घेतो का कुठला आवडला. घे जा 300 भाई. बघ खरं कोकणीत भेटणार नाही त्याचे शर्ट. 500 जाड 700 आहे आणि जाड. असुरा ये खतरनाक आहेत रे. बेकार. अरे मनदीप तुला बोलतोय घेऊन टाक मेंढी. मला कार्गो घ्यायची. कार्गो. अरे कार्गो तिथे कसल्या होत्या. कोणती चालेल. पॅन्ट पाहिजे मला. ट्रॅक नाही. आपल्याकडे 5 वाजेपर्यंत टाइम आहे. टेन्शन नको. आम्हाला कुणाल सर असं दाखवत आहे सर्व. आणि एकदम खतरनाक कपडे दिसत आहे. क्वालिटी 500 एक नंबर आहे.
म्हणजे क्वालिटी नसतात ॲक्च्युली गाईज. मी तुम्हाला मुंबईचं खूप सांगतो की ॲक्च्युली हे काय क्वालिटी नसतात. हे ऑलरेडी बॅचेस आणि हे लावतात. म्हणजे कपड्याचे असतात चांगले क्वालिटी. GSM म्हणजे ते काय बोलतात 350 GSM का काय तसं टाईपमध्ये असतो. बाकी ह्यांची स्टिकर लेबलिंग असते ते फक्त की जास्त लोकांना म्हणजे नवीन नवीन लोकांना वाटायला पाहिजे की हा बाबा ब्रँडेड क्वालिटीचे शर्ट पॅन्ट किंवा एक्सवायझेड क्लोदिंग असेल पण जी ॲक्च्युली नसते. आणि ब्लेझर बघत होतो मागच्या वेळी फेअरवेलला मित्राचा ब्लेझर घालून आलतो. बघू आता काय आहे का. पण कुणाल सर पॅन्ट घेतात त्यांच्यासाठी व्यवस्थित. बाकीची टीम मंडळी कुठे गेलं काय माहिती. बिल्डिंग पाशी आहे तिकडे आहेत बाकी सगळं कुठेतरी लांब पण आलं. आणि इकडे आपले कुणाल सर पॅन्ट काय झालं. लय मोठं. माझं पण मागेच तोच विषय झाला. लय मोठी होती. पॅन्ट आहे बॅगी पॅन्ट बोलतोय आपलं हे. तू काय घेतलास. मी 2 टी-शर्ट घेतले. 2 टी-शर्ट फक्त. पूरा हो गया 2 ट्रैक पैंट लिया वो 2 तर मित्रांनो आमची शॉपिंग इथे चालूच आहे व्यवस्थित. आणि अजून आम्हाला घ्यायचं. 2 मला ट्रैक टी-शर्ट पैंट लिए घ्यायचं. लेकिन अच्छे में मिला 100 का ड्रेसिंग अप्लाय बाकी काय विषय नाही. इकडे ब्लॅक बुक बनतायत व्यवस्थित बघून घ्या. ब्लॅक बुक जर तुम्हाला पाहिजे असेल पण पण तुम्ही अच्छा, नवरंगकडनंच घ्या. Black book वाले नवरंगकडनंच घे. नवरंगकडनंच घे. बाबू दिवस घालून दे भाईकडनं पण. बाबू भाईकडनंच घे. आपल्या बरोबर बाबू भाईकडनं घे. येड्या लवजीला जाऊ. हो ना मग लवजीवरून घेतो. हा कमी घेतो. डोन्याची मम्मी गाईस. डोन्याची मम्मी गाईजला माहिती आहे का? माहिती आहे. हे बघा सेम टू सेम रे. सेम टू सेम. शॉपिंग एकदम वन साईड चालू आहे. आपण खूप साऱ्या गोष्टी घेतल्या. थोड्याशा एक ट्रायपॉड घेतला, एक ट्रॅक घेतली, एक पॅन्ट घेतली कार्गोची आणि टी-शर्ट घेतला एक बॅकसेटचा. अँड बाकीचे आपल्या शॉपिंग इथे व्यवस्थित. सो लेट्स गो. खूप साऱ्या अजून गोष्टी बाकी आहेत. अजून फॅशन स्ट्रीटला पण जायचं बोलत आहेत. बघू अजून काय करते. सो लेट्स गो. एकदा लावून दाखवते पॅन्ट. लावून दाखव. दिवाळी लावून दाखव. आता मी नाही ओळखत त्या बँकेला. काय पॅन्ट मी घालणे त्या नाही माणसालाच नाही ओळखत ओळखत. बँकेला. त्या माणसालाच नाही ओळखत नाही. आता हे भाई मी चांगलीच दिसत. एवढं वाईट तर दिसणार आहे. व्यवस्थित. हे घातलं ते प्रॉपर तांबडीचं दिसेल. काय दिसतंय ना माहिती कुठलं हा घातल्यावर हां प्रॉपर तांबडी भाई. डायरेक्ट मातीत नसतील पत्थर पे पत्थर घ्यायचे तो चिंगारी निकलती. ऐसे पैंट पहनने अगर दानिश भाई जिंदा रहते थे ना तो ऐसे वैसे तो फैशन आए नहीं. पत्थर पे पत्थर पत्थर पे पत्थर. और पैंट में पत्थर वैसे तो कलर निकलता है. गाइस फरारी गाइस. अशी गाडी बादशाह. लेट्स गो. लेट्स गो. धावत पळायला लागेल. सिग्नल लागला वाटतं. लेट्स गो. चल पटापट. सूरज चल पटापट. सूरज कमन सूरज. वाट लागले पण कपडे 500 घेतले का नाही. कपडे 500 आहेत. पॅन्ट बीट घेतली का नाही. पॅन्ट 2च ट्रॅक पण घेतले 200 मध्ये. ट्रॅकच फक्त. हे नाही घेतली का कार्गो बिर्गो. अरे मग यार तिथंच घ्यायची ना. अरे FS मध्ये महाग लागतं. एकच घ्यायचं मला. लेट्स गो. तर मित्रांनो आता शॉपिंग वगैरे करून व्यवस्थित झालेलं आहे. आता निघालेलो आहे. चल पुढं पाडलाच मला आता खाली. आता आम्ही निघालेलो आहोत थोडंसे शॉपिंग वगैरे करून आता दुसऱ्या लोकेशनवरती ज्याचं नाव आहे फॅशन स्ट्रीट. अच्छा खाऊ गेली जायचं आहे. पहिले खाऊ गेली जायचं. काहीतरी खाऊन घेऊया पोटभर. अँड देन वी कॅन मूव्ह टू वॉट एव्हर लोकेशन वी वॉन्ट. माय गॉड. येस इंग्लिश पाहिजे ना. मुंबईला आलो नंतर इंग्लिश पाहिजे ना मुंबईला आलो. लेट्स गो. आम्ही जेवलो गाईज त्या टेबलवरती व्यवस्थित प्रॉपर लावला. त्या निघालो पुढे राहिलो. चला लेट्स गो. तर जाऊया. तर मित्रांनो पोटभर जेवलो. 60 रुपयामध्ये पैसा वसूल जेवण होतं. मागे कशाला थांबलेला. व्हिडिओ काढत होतो पण 60 रुपयामध्ये मस्त जेवलो ना. अरे पण सोबतच राहा ना. हो मला दुकानाची व्हिडिओ काढत होते. सोबत राहा भाई.
तो आता आम्ही निघालेलो आहोत. कुठे निघालेलो आहोत? फॅशन स्ट्रीटला जाऊन आता कपडे बघायचे अँड लेट्स सी. शॉपिंग देन अगेन शॉपिंग. देन अगेन शॉपिंग. पण क्लास एवढे म्हणजे भाष्य कपडे आहेत, म्हणजे बघावं लागतात, पण ते पण कपडे भाष्य आणि बार्गेनिंग पण होऊ शकते, म्हणजे अजून कमीत कमी आपण घेऊ शकतो. हां धीरे धीरे. येस, कपडे एकदम एक नंबर घेतलेत आणि असं वाटतंय. बाकी मेहकनी कोणते कपडे घेतले? हाय गाइस, मैंने अभी तक 2 जीन्स लिए हैं हां और छोटे मोटे कपड़े लिए, मतलब शॉर्ट्स Okay. वगैरह. अभी मेरे को और कपड़े लेने के, तो हम जा रहे हैं फिर. ओके. मेरे कपड़ों की चाहत कभी खत्म ही नहीं होती. आणि तुमचे कपडे कॅरी पर कोण पैसे करते? खत्म हो जाते हैं. कॅरी कोण कर रहा है तुम्हारे कपडे? भाई बैग देख ले, पीछे पूरा भरा है. ऐसा नहीं है कि भाई मैं सिर्फ ले लेके लोगों के हाथ में देती जा रही हूँ. मेरे पीठ पे भी बोझा है. ठीक आहे ठीक आहे. करती है. चला मम्मीचा फोन आला, आता बघावं लागेल. बार्गेन करती है. बार्गेन. हा बार्गेन तर विषय आहे भाई. जास्त बार्गेन तर मेहक नाही कुणाल त्यांच्या बाकीच्यांपेक्षा. ओळख झाली आता त्याची. हा ना. गाइस, आपको आने का रहेगा तो प्लीज कांटेक्ट मी. रोहित येस. प्लीज. हा कॉन्टॅक्ट. आता चला आता निघूया. मम्मीचा पण फोन आला, जरा फोन करू. लेट्स गो. करिता आम्ही व्यवस्थित प्रॉपर लेवलला आता आम्ही आलेलो आहोत फॅशन स्ट्रीटमध्ये कपडे घेण्यासाठी. परत एकदा बार्गेनिंग का वीडियो भी ले लेना है गाइस. अभी अंकल ने बोले 300 रुपये, आपको मैं 200 रुपये में लेके दिखाती हूँ. काय विषय नाही. तर मित्रांनो आता शॉपिंग झाले ना आधी शॉपिंग झाली ना का करायची अजून थोडी करायची, बाकी सगळी कसर आजच भरून काढायची आहे बाई. ऑलमोस्ट 500 लेवलची शॉपिंग झालेली आहे. छोट्याशा मी 3च जीन्स घेतले होते यावेळेस आणि 2 टी शर्ट घेतले, बस तेवढ्यामध्ये काय शॉपिंग होते. ठीक आहे. फिट मॅन. अजून कपडे घ्यायचे आहेत आणि अजून 500 दिसायचे, बाकी काय नाही. लेट्स गो. झाले ना तुझं सगळे फक्त मी जरा पायाची वाट लागले इथे. कारण की ना कुणाला 5:30ची ट्रेन पकडायची आहे का? 8:30 भेटले तर 8:44 पाय दुखायला. मग तेच 5:30ची बघू. लेट्स गो. अरे आमची मित्रांनो चालून पायाची वाट लागले तरी काही शॉपिंग काही संपत नाही आहे. शॉपिंग वन साईड चालू आहे, नडतोय शॉपिंगला. लेट्स गो. व्यवस्थितपणे जायचं आता प्रॉपर लेवलला आणि लेट्स गो. अजून आहे बाकी, परत रिटर्न. बाकी ते मांजर भाषे आहेत बघ दाखव. झोपले डॉनेसाठी झोपले नाही. काय म्हणताय तुम्ही? उद्या कुठे जायचे? उद्या जायचं इस्कॉन टेम्पलला. आणि हे पायाचं काय करायचं मग? पायाचं काय नाही करते, माझ्या दर्शनासाठी चाललोय. मग पाय आपोआप बरे होतील. हा आपोआप चालते. त्या ती बस एवढी भरलेली असते. आम्हाला काय एक्सपिरियन्स आहे मला आणि याला. अरे बस म्हणजे काय, मला भेटेल जागा बसायला. असं नाही होत. याला विचार. आम्ही गेलतो कॉम्पिटिशनला, आम्हाला माहिती, आम्हाला एसटी करायला लागली. एसटी होती ती, आम्ही जातो बेलापूर. एसटी होती. तुम्ही बीएमटीने जातो ना. आपण एसटीने गेलतो म्हणून जागा भेटली. BMT मध्ये पण भेटते जागा, काय नाही. जागा पकडायची. हा लटकून जातात माणसं. तुला जागा भेटण्याशी मतलब ना. मी उठन तुझ्यासाठी, मी उभा राहून येतो हा बस. उभा राहील तुझ्यासाठी. हा बघ vlog. मला आई नाही पाठवणार. मला वाटतं मला आई नाही पाठवणार. मी बोलतो ना तुझ्या मम्मीशी. लास्ट डिपेंड्स व्हाट की अगर हम लोग 8 बजे तक पहुंच रहे हैं. नहीं तो अगर 11 बज गए तो भैया लाइक शेयर सब्सक्राइब कमेंट उनको बता जरा. लाइक कर. बोलो. यस भैया के भैया का शॉप का नाम क्या है भैया? मेरा शॉप का नाम ये नंबर है 261. 261 याद रखना. हाँ गाइज ये नंबर लक्षात ठेवा तुम्ही सगळ्यांनी. मेरे को याद मत करना भाई. रात और भैया को भी याद रखना. एकदम फिक्स्ड, बहुत एकदम रिजनेबल प्राइस लगाते. और ये भी है. हमारा जींस का है. कौन सा है तुम्हारा? जीन्स है. हाँ भाई सच में दिल कर रहा आज आत्महत्या करने का मेरा. कोई क्यों? कस्टमर नहीं आ रहा. आप लोग को बुला रहा, किधर आ रहे हो? हमारा हो गया पैसा खत्म. ये लेके घूम रहे हो आप लोग. हाँ पहला आने का इधर टर्फ याद रखने का अपना. 100% पूरे 400 मार्केट में सिर्फ अपना ही टर्फ है. नेक्स्ट समझ लो टाइम ना आओ. guys.
सही है? ऐसी फ्रेंड चाहिए। अरे ले ली तो फ्रेंड। फ्रेंड उम्र में छोटी है। हाँ? लेंगे ना 3,500 इसमें डिवाइड कर लो। ना रोड पे डिवाइडर नहीं लगा रहेगा जितना पब्लिक हमारे लिए डिवाइड। आज बोली नहीं अलग बात है। देख लो आप लोग, ऐसा नहीं कि मेरे बुलाने का मतलब कस्टमर सूरज भाईची शॉपिंग पर ये भी वैसे ही लग रहा है। ठीक आहे. पर ये भी वैसे ही लग रहा है। तो मला पण तोच आवडला. प्रतिसाद वाहन पुनर्जन्म जलवाहिनी खाते. तुम्हाला दोघांना होईल ना. कसली गाडी रे? ये ना ऐसे नहीं इसमें तो एनर्जी ई एनर्जी. सूरज आपने क्या व्यवस्थित बोला घे. था? मैं मर जाऊंगा इसलिए आपको मरना नहीं देते देखो एक तो ले रहे हैं ना हम तो मरका कब का गया ऐसे मत बोलो सपने में मत आ जाना रात को एक ही चाहिए. बघ सूरज कसं काय ते अरे व्यवस्थित. सॉक्सला त्याला 30 रुपये जीपे मारून आलो काय मी. करायचंय आहे कॅश. कॅश नाही तर या दुकानातून आम्ही खरेदी केलेली आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत व्यवस्थित. आता सगळ्यांचं सर्व घेतलंय. ट्रॅक नाही, ट्रॅक पण नाही अजून. ट्रॅक नाही, सॉरी, स्टेशनला जायचं होतं पण नाही अजून. महकला काहीतरी घ्यायचं टी शर्ट वगैरे, सो त्यामुळं थांबावं लागणार. आणि कुणालने अखेर 11 दुकान केल्यानंतर 11 वाजणार. 10वा हा होता. हा काय? 11 दुकान. 9वा होता तो. हा काय? तो 10वा. हा 10-11 दुकान केल्यानंतर त्याला भेटले 2 सॉक्स 150 मध्ये. त्यासाठी तो एवढा फिरलाय. दोनच. हा 2, 150ला 2. मग 150ला 2 त्यांनी 2 सेट अरे घेतले. ते 2 पॅकेट आहेत 3-3चे. काय बोलतो? 3-3 जोडचे असतील 2 पॅकेट. हा मग एवढे सॉक्स घेतले त्यांनी. हॅलो हॅलो हॅलो, धीरे धीरे धीरे. तर आता निघालेलो व्यवस्थित. ढाईशे देगा 250. चला निघूया आता. ओय. 2 सॉक्सचे सेट घेण्याचं घमंड आहे. 2 सेट ना रे. 2 सेट 100 रुपये सेट बोला. 11 दुकानं करून भेटले. त्या दुकानाकडून शेवटी कचलो नाही कुठं. 160 बोलला, 160ला पण नाही बोलो. 10 रुपये कमीच पाहिजे मला. पुढे गेलो त्याला बोलो 160 का छोड़ के है, तू दे रहा है तो दे, 150 में नहीं तो जा रहा मैं. बोलता ले जा भाई, अभी क्या बोलू मैं तो. अच्छा भेटला. आणि सूरजचा शर्ट पण भेटला विथ न्यू सबस्क्रायबर. लेट्स गो. बघूया क्रिकेट. अच्छा एक नंबर. डच बोलते ती डच बोलते. पोरगी डच भाषेमध्ये बोलते. तर मित्रांनो आता आम्ही दुसऱ्या फोनने शूट करतोय, काही विषय नाही. आता आम्ही निघालेलो आहोत घरी व्यवस्थित. आता लोकलमध्ये बसलेलो आहोत. पुन्हा सर बर्गर खात आहेत व्यवस्थित, काही विषय नाही. आणि टोमॅटो सॉस पण. ह्याच्यात काय हे पण आहे का वाईट आहे? नाही नाही नाही. सो आम्ही आता बसलो इकडे. बाहेर तुम्ही ट्रेनचा व्ह्यू बघू शकता एकदम व्यवस्थित, जो की ब्लॅक दिसतोय. बाकी खूप मजा केली मुंबई. मजाच म्हणजे केली. पायाची वाट लागली फक्त, बाकी काय नाही. सूरज सरांनी जास्त एन्जॉय केलं आमच्यासोबत. तेच खूप एन्जॉय केलं. खूप मेमरीज बनवलेल्या आहेत आमच्यासोबत. आता फक्त आता अजून पोरं पाहिजे होते अजून. तेच थोडं झोप लागेल तर बरं वाटेल थोडं. हां झोपेचा विषय आहे. सकाळी लय लवकर निघलो होतो. ट्रेन 2 मिनिटाच्या अंतराने भेटलेली आहे, नाहीतर 9 वाजले असते. हां ट्रॅव्हलचा विषय झाला. आणि इथं आमची पर्स कोणाची तरी ट्रॅव्हलचा काय विषय? तेच we travel 3 hours for spending our money like a water. Like water, we spent our money in the 1700 Colaba fashion street as well as where in food. and food also. आपण कुठे कुठे पैसे करतो? कोलाबा आणि कोलाबा फॅशन स्ट्रीट आहे का काय आहे? कोलाबा हे कॉलेज येतो तो मार्केट म्हणजे एक प्रकारे मार्केटच भरतो तिथे. कोलाबाचं मार्केट आणि फॅशन स्ट्रीटला पैसा मजबूत खर्च केला. मी 2 टी शर्ट 1 पॅन्ट घेतले आणि 1 ट्रॅक घेतले. इथं आपल्या जास्त मजबूत खर्च यांनी केला. हे 2 कार्गो जीन्स ॲज वेल ॲज 2 टी शर्ट 1 नंबर. आणि यांनी 2 घेतले, तू 1 घेतलाय. मी 2 घेतलाय. माझं सांग. ह्यांचा मजबूत सगळ्यात जास्त खर्च आहे. एवढा तीन खर्च. पॅन्ट 2 टी शर्ट 1 सँडो 1 जोड सॉक्स. सॉक्ससाठी
किती पळायला लागेल तुम्हाला पहिल्याला लग्न मेरेले बोला पहिले सुरुवात केली. तर आता आम्ही निघालेलो आहोत घरी. व्यवस्थितपणे मजा आली. आता घरी जाऊ व्यवस्थितपणे आराम करू. ज्यांना आता यायचं असेल एवढं उन्हात हा याला शॉपिंगसाठी एफएस आणि कॉजवेला तर पाण्याची बाटली घेऊन या. पाण्याची बाटली घेऊन या. पाण्यासाठी लय वनवर करायला लागले. लय पैसा खर्च केला पाण्यासाठी फक्त. आणि जर कपडे खरेदीसाठी येत असेल तर कपडे खरेदीसाठीच या. बिलकुल वायफाय फिरू नका. खेळायचं नाही ना रे. फॅशनसाठी आलं तर फक्त फॅशनसाठीच या. असं म्हणजे कपडे खरेदीसाठी फिरू नका अजिबात. फिरू नका. फिरायला गेलं मग वाट लागते मग वाट लागते. फिरायचं असेल तर संध्याकाळी या. संध्याकाळी. रात्री या. काय गर्दी बिर्दी नाही, ट्रॅफिक संध्याला 5ला इव्हेंट्स होतात मुंबईला मरीन ड्राईव्हला. आणि ते Challenges. चॅलेंजेस काय हग चॅलेंज वगैरे हग वगैरे आणि पुशअप चॅलेंजेस, डान्स, इव्हेंट्स होतात. स्किपिंग रोप ऑल्सो. आणि आता हा 2 मिनिटाचा व्हिडिओ झाला आहे. काय हरकत नाही. चला आता ठेवतो आणि हा ब्लॉग पास करतो. नाहीतर मग अजून पुढच्या व्हिडिओ चला.